ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज घरी लवकर गेलेले होते. म्हटलं की आज मी एकटीच आहे घरी, कारण मिस्टर गेले होते बाहेर धारवडसाठी. सो मी आज विचार केला की आज डीप क्लिनिंग करून घेते. आणि माझं पासबुक पण सापडत नव्हतं, म्हणून पासबुक शोधण्याच्या नादात मी टी व्ही खालच्या कबडमध्ये माझं सामान काढत होते. त्यावेळेस मला कळलं की बरंचसं सामान जे एक्सपायर्ड आणि जे इलेक्ट्रॉनिक सामान आहे बंद पडलेलं वगैरे ते सगळं टाकून द्यायचं होतं मला. मग मी ते काढून टाकलं, कारण वास्तूत ठेवायचं नव्हतं. आणि घर क्लीन करून मस्त असा पोछा मारून घेतला, कारण पोछा मारल्याने घरात प्रसन्नता, शान आणि मनाला समाधान वाटू लागतं. घर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि नंतर आवरून घेतलं. हातपाय वगैरे धुवून घेतले आणि मग ठरवलं की आज एकटीच आहे घरी, मग काय बनवायचं. मग नेहमीप्रमाणे एकटीच असताना घरी वरण भात. पण आजचं वरण हे फिकं वरण नव्हतं, जरा तडकेवालं वरण बनवायचं अशी माझी इच्छा होती. आणि मला मसूरची डाळ खूप आवडते, मग मी तडकेवाली मसूरची डाळ बनवली. त्याला कांदा आणि लसूणचा तडका देऊन मस्त अशी डाळ बनवली. कारण मी घरात एकटी असताना मोस्ट ऑफ माझं ठरलेला मेन्यू दाल खिचडी किंवा मग वरण भात. कारण मीही माणूस आहे, मलाही भूक लागू शकते. आणि आज मला इतके जोराची भूक लागली होती, कारण मी ऑलरेडी ऑफिसवरनं आले की घरची बरीचशी कामं केली मी, क्लिनिंग वगैरे. त्याच्यामुळे मला जोराची भूक लागलेली होती. आणि पटपट मी एका साईडला वरणाचा तडका रेडी करेसपर्यंत तिकडं वरण शिजलेलं होतं. आणि मी पटकन ते वरणाला फोडणी देऊन घेतली आणि लगेच भात लावून घेतला, कारण मला खूप जोराची भूक लागली होती. मला काही सुचतच नव्हतं. भूक लागल्यानंतर माणसांना काही सुचतच नसतं. वरण झालं रेडी. आता शिजवायचा होता भात, आणि भात शिजेसपर्यंत पण मला दम निघत नव्हता, म्हणजे एवढी जोराची भूक लागलेली होती. मग मला कळलं फ्रीजमध्ये डीमार्टमधून आणलेली कँडी होती. मग ती मी कँडी खायला घेतली. आणि मोस्ट ऑफ असं होतं की सागरला ती कँडी खूप आवडते, तो मला खाऊन देत नाही. आज तो नव्हता तर मी 2 कँडी खाऊन घेतली, कारण मला खूप आवडते ती कँडी. ती गावा फ्लेवरची असते आणि त्याच्यावरती अशी मस्त मिरची पूड भेटते, ती आपण घालून खाऊ शकतो. तेवढ्यात वरण भात शिजला आणि वरण भात खाऊन घेतला. मस्त रिॲक्शन बघून तर तुम्हाला सर्वांना कळलेलं असेल. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पूर्ण ब्लॉग बघू शकता. ओके, बाय.